नमस्कार. आमच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर मुग्धा राऊत. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. मुंबईत सांताक्रूज येथे आमचे एक विशेष केंद्र आहे, डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी. ज्या स्त्रियांना वारंवार गर्भपात होतात किंवा ज्यांना टेस्ट ट्यूब बेबी इलाजामध्ये वारंवार अपयश येतं, अशा स्त्रियांचा इलाज या विशेष केंद्रामध्ये केला जातो. यासाठी लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी आणि इतर इम्युनोमॉड्युलेटरी औषधांचा वापर केला जातो. आजच्या फेसबुक लाईव्हचा विषय हा अतिशय संवेदनशील आहे. त्याचा फक्त स्त्रीवरच नाही तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो. आजचा आपला विषय आहे गर्भपातानंतर पुढे काय. गर्भपात ही स्त्रीच्या आयुष्यातील एक दुःखद घटना आहे. एखादी स्त्री जेव्हा गरोदर राहते तेव्हा तिचं विश्वच बदलून जातं. येणाऱ्या बाळाविषयी अनेक स्वप्न पाहायला लागते. आपलं बाळ कसं असेल, आपण त्या बाळासाठी काय काय करायचं, कुठले कपडे आणायचे, इथपासून ते बाळाचं नाव काय ठेवायचं, बाळ मोठं झाल्यावर काय होणार याचा विचार व्हायला लागतो. नवरा बायको एका वेगळ्या विश्वातच जातात. परंतु जेव्हा या स्वप्नांवर अचानक पाणी फिरतं, म्हणजेच जेव्हा स्त्रीला गर्भपाताला सामोरं जावं लागतं, तेव्हा तिला धक्काच बसतो. या गोष्टीचा तिने कधी विचारच केलेला नसतो. त्यामुळे जेव्हा गर्भपात होतो तेव्हा स्त्री दुःखाच्या खाईत लोटली जाते आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावरच परिणाम होतो. आणि जेव्हा हे गर्भपात वारंवार होतात तेव्हा तर कुटुंबाच्या दुःखाला पारावर राहत नाही. तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा गर्भपात का झाला? माझ्या गर्भामध्ये काही प्रॉब्लेम होता का? मी काही खाल्ल्यामुळे असं झालं का? मी प्रवास केल्यामुळे गर्भपात झाला का? पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये असंच होईल का? गर्भपात झाल्यानंतर असे अनेक प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. म्हणून आज आपण गर्भपातानंतर पुढे काय या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. एखाद्या गरोदर स्त्रीमध्ये जर गर्भपाताची लक्षणं दिसायला लागली, म्हणजे रक्तस्राव सुरू झाला, पोटात दुखायला लागलं, तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं आवश्यक असतं. सोनोग्राफीच्या तपासानंतर कळू शकतं की गर्भाची वाढ होत नाहीये किंवा गर्भाचा काही भाग गर्भाशयाच्या बाहेर पडला आहे. अशा स्थितीत अधिक वेळ वाया घालवणं चांगलं नाही. लवकरात लवकर गर्भाशयातून अपुऱ्या वाढीचा गर्भ क्लिअर करणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढील दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी डायलेटेशन अँड क्युरेटाज किंवा DNC या सर्जिकल प्रोसिजरचा किंवा काही विशेष गोळ्यांचा वापर करता येतो. DNC केल्यानंतर गर्भाचा काही भाग जेनेटिक तपासणीसाठी पाठवता येतो, ज्यावरून आपल्याला कळू शकतं की गर्भामध्ये काही जेनेटिक डिफेक्ट होता का. इथे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे
की गर्भामध्ये जेनेटिक डिफेक्ट आहे की नाही हे कळण्यासाठी DNCच्या वेळीच गर्भाचे अवशेष तपासायला पाठवावे लागतात. गर्भपात झाल्यानंतर पुढचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हा गर्भपात का झाला? मानवी मनाचा स्वभावच असा आहे की जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं कारण कळत नाही तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाही आणि गर्भपातासारखी बाब तर जास्तच महत्वाची आहे. जेव्हा पहिल्या वेळी गर्भपात होतो तेव्हा पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता 11 ते 14% असते. पण जेव्हा 2 किंवा अधिक वेळा गर्भपात होतात तेव्हा ही शक्यता वाढत जाते. त्यामुळे असं सांगितलं जातं की पहिल्या गर्भपातानंतर याच्या कारणांसाठी तपास करण्याची गरज नाही. जर दुसऱ्यांदा गर्भपात झाला तरच तपासण्या कराव्यात. परंतु मला तर असं वाटतं की एक गर्भपात होणं ही सुद्धा मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि त्याचं कारण न शोधता दुसरा गर्भपात होऊ देणं हे अयोग्य आहे. त्यामुळे गर्भपात झाल्यानंतर त्याच्या कारणांचा तपास करणं आवश्यक आहे. असा तपास आपण केला तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपातापासून बचाव करणं शक्य होईल. गर्भपाताची अनेक कारणं आहेत आणि त्यांचा योग्य प्रकारे तपास केला तर आपल्याला त्यामागची एक किंवा एकापेक्षा अधिक कारणं कळू शकतात. त्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात याविषयी आपण पुढच्या फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा करूया. गर्भपातानंतर आणखी काही प्रश्न समोर येतात. त्यापैकी कॉमन म्हणजे मी अमुक काही खाल्ल्यामुळे असं झालं का? किंवा मी प्रवास केल्यामुळे असं झालं का? कामाच्या ताणाचा गर्भावर परिणाम होतो का? असे प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. परंतु या गोष्टींचा गर्भपाताशी डायरेक्ट संबंध नाही. प्रेग्नन्सी इतकी काही कमजोर नसते की ह्या छोट्याशा बाबींचा त्याच्यावर परिणाम होईल. नाहीतर मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या स्त्रिया किंवा मजुरी काम करणाऱ्या स्त्रिया यांना वारंवार गर्भपात होतीलच, पण तसं होत नाही. त्यामुळे अशा गोष्टींविषयी अतिविचार करणं योग्य नाही. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न गर्भपातानंतर उभा राहतो तो म्हणजे पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये पुन्हा असंच होईल का? असा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे आणि म्हणूनच पुढील प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी गर्भपाताचे कारण माहिती असणं आणि त्याचा इलाज होणं आवश्यक आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे पहिल्या गर्भपातानंतर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता 15% असते. परंतु 2 गर्भपातानंतर ती सुमारे 20% होते. 3 गर्भपातानंतर 30%, 4 गर्भपातानंतर 50% आणि 5 किंवा अधिक गर्भपातानंतर ती जवळजवळ 80% होते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की जशी गर्भपाताची संख्या वाढते तशी पुन्हा गर्भपात होण्याची शक्यता वाढते आणि म्हणूनच गर्भपात झाल्यावर त्यांच्या कारणांचे निदान लवकरात लवकर होणं आवश्यक आहे. आणखी एक प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो तो म्हणजे गर्भपात झाल्यानंतर पुढची प्रेग्नन्सी नॉर्मल असेल का? गर्भामध्ये काही दोष तर असणार नाही. ऍक्च्युली आधी गर्भपात झाले असले तरी पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये
प्रॉब्लेम असेलच असं नाही. बाळामध्ये काही व्यंग किंवा इतर प्रॉब्लेम असतीलच असंही नाही. तरीही गरोदरपणात सर्व तपासण्या आपण करून घेतो व सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करतो. गर्भपातामुळे स्त्रीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. त्यामुळे पुढचा प्रश्न असा असतो, आता पुन्हा प्रेग्नन्सी कधी प्लॅन करायला पाहिजे? त्यासाठी किती कालावधी गेला पाहिजे? वैद्यकीय दृष्ट्या दुसरा गर्भपात झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यात गर्भाशय आणि स्त्रीच्या शरीरातील इतर सिस्टीम्स पूर्ण पदाला येतात. त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे 2 महिन्यानंतर प्रेग्नन्सी राहिली तरी काही प्रॉब्लेम नसतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे जरी शारीरिक दृष्ट्या 2 महिन्यात स्त्री गर्भधारणेसाठी तयार होत असेल, तरीही स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या मानसिक अवस्थेचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. पुन्हा गरोदर राहण्याची मानसिक तयारी पूर्णपणे झाल्यावरच प्रेग्नन्सी प्लॅन करणं गरजेचं आहे. गर्भपात होण्याची अनेक कारणं आहेत. काही कारणामुळे तर वारंवार गर्भपात होतात. योग्य तपासण्या करून ही कारणं शोधून काढणं शक्य आहे. एकदा की कारण कळलं की त्याचा इलाज करता येतो. कारण या सर्व कारणांवर उपाय आहे असं दिसून आलं आहे की सुमारे 50% जोडप्यांमध्ये ज्यांना वारंवार गर्भपात होतात, गर्भपाताचे नक्की कारण कळत नाही. त्यांना अस्पष्टीकृत गर्भपात म्हणतात. अशा केसेसमध्ये हे कारण इम्युनॉलॉजिकल असू शकतं आणि त्यासाठी इम्युनोथेरपीचा इलाज आवश्यक असतो. गर्भपाताची विविध कारणं, त्याचं निदान, गर्भपाताचे इम्युनॉलॉजिकल कारण, गर्भपातांचा इलाज इत्यादी विषयावर आपण यापुढे चर्चा करणार आहोत. त्यासाठी फेसबुक लाईव्हवर पुन्हा भेटूया. तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर आम्हाला जरूर कळवा. आमचा हेल्पलाईन नंबर आहे 9833201522 किंवा आपण आमची वेबसाईटही पाहू शकता www.icprm.in. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. आम्हाला व्हॉट्सॲपवर अनेक प्रश्न आलेत. काही टेक्निकल ग्लिचमुळे फेसबुक लाईव्ह करता आलं नाही, म्हणून हा व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत. पहिला प्रश्न होता की तुमच्या हेल्पलाईन नंबरचा परत नंबर द्या. आमच्या हेल्पलाईन नंबरचा नंबर आहे 9833201522 9833201522. दुसरा प्रश्न आहे, IVF ट्रीटमेंट नंतर प्रेग्नन्सी राहिल्यावर गर्भपात झाला तर काय करायला पाहिजे? आता जेव्हा गर्भाशयात जातो, मग तो नैसर्गिकरित्या राहो किंवा IVF ट्रीटमेंट करून राहो, गर्भपात होण्याची कारणं तीच असतात. आणि त्यामुळे इवन IVF झाल्यानंतर गर्भपात झाला तर त्याचे सगळे तपास नीट केले पाहिजे. तिसरा प्रश्न आहे, गर्भपात होऊच नये यासाठी प्रेग्नन्सी राहण्याआधी कुठली काळजी घ्यायला पाहिजे? आता गर्भपात होऊच नये असं नसतं, कारण गर्भामध्ये जर काही व्यंग असेल तर निसर्गाचा नियम असतो की ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी वाढू देण्यापेक्षा ती न वाढलेली बरी. पण काही कारणं असतात जी आपण अवॉइड करू शकतो. ते म्हणजे नवरा बायकोचा प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी एक डॉक्टरांचा प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग सेशन करून काही योग्य ते तपास दोघांचे करून, रक्त कमी असलं, विटॅमिन्स कमी असले तर ते भरून आणि फोलिक ॲसिडची गोळी चालू करून मग प्रेग्नन्सी प्लॅन करावं.
चौथा प्रश्न आहे, नॉनव्हेज खाल्ल्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता आहे का? असं बिलकुल नाहीये. नाहीतर परदेशात ज्या स्त्रिया फक्त नॉनव्हेज खातात त्यांना गर्भपात होतच राहिले असते. आणि पाचवा प्रश्न आहे, आधी गर्भपात झाला असेल तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये कंप्लीट बेड रेस्ट लागते का? कंप्लीट बेड रेस्टचा अर्थ 24 तास झोपून राहणं असं असेल तर बिलकुल नाही. कारण मी सांगितल्याप्रमाणे प्रेग्नन्सी इतकी जर हेल्दी असेल तर इतकी काही अशक्त नसते की नुसतं हल्ल्यामुळे गर्भपात होऊ शकेल. धन्यवाद.